प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। सप्तप्राणः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्तहोमाः। सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणाः गुहाशया निहिताः सप्त सप्त। विद्यार्थ्याचा प्रश्न होता परतत्वाबाबत, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष वळवण्याच्या दृष्टीने ज्या जगतामध्ये आपण वावरत आहोत ते जगत, ते स्थूल असो सूक्ष्म असो किंवा काही अव्यक्ताच असो, त्यातून उगमस्थान ते आहे की जे विचारलं असतो, जे जाणलं असताना बाकीचं सगळं जाणलं जातं. आणि म्हणून जरी निष्प्रपंच वस्तू असली परमात्मा तत्व, तरी ऋषींनी त्याचा प्रपंच सांगितला की हे सगळं त्याच्यापासून निर्माण झालं की जे तू विचारलंस ते उगमस्थान. आणि कुठल्याही गोष्टीचं उगमस्थान समजतं किंवा बाकीचं त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर त्याच्याचपासून, त्या ब्रह्मापासून, त्या परमेश्वरापासूनच निर्णय प्रकारचे सूर्य चंद्र, त्याच्यानंतर पंचमहाभूत, आपली 5 ज्ञानेंद्रिय, थोडक्यात सांगायचं व्यक्तिगत सगळ्या उपाधी आणि ब्रह्मांडाचा संपूर्ण चराचराचा खेळ त्या मायेशी एकरूप झालेल्या ब्रह्मापासून म्हणजे ईश्वरापासून प्रगट झालेला आहे. आणि त्याच्यापासून मग ऋग्वेद यजुर्वेदाचे मंत्रही निष्पन्न झाले. शिवाय जे प्रजननाचं कार्य होत आहे त्याचं देखील मूळ उगमस्थान हे अन्न वगैरेच असल्यामुळे ते त्याच्यापासून निष्पन्न झालं. पुढे देव जे आहे स्वर्गलोकातले तेही त्याच्यापासून, त्यानंतर जे साध्य पुरुष आहे, साधनयोग्य असे तर मनुष्य हा पशव हा वयांसी सगळं सांगून, आणि शिवाय आपल्याच्यात पचण्याची शक्ती आहे, सर्क्युलेशनची शक्ती असे प्राण अपान हे देखील त्याच्यापासून, आणि त्याला पुष्टी देणारे अन्नधान्य देखील त्याच परमात्म्यापासून. म्हणजे ज्या उपाधीच्या द्वारा आपण जगाचा अनुभव घेतो, ज्या जगाच्या संपर्कात येऊन आपल्याला सुखदुःखाचा मिळते जगत, आणि शिवाय त्याच्यासाठी लागणारी बाहेरची असलेली संपूर्ण प्रेरक शक्ती, हे संपूर्णचं उगमस्थान एक परमात्मा आहे. एवढं समजलं म्हणजे आपली दृष्टी व्यापक होते सगळं. आणि त्याच्या प्राप्तीसाठी श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्य विधिश्च, प्राप्तीसाठी हे साधनेचे जे अंग आहे, साधकाच्या अंतःकरणात श्रद्धा असणं आवश्यक आहे. शास्त्राबाबत गुरुबाबत ते देखील त्याच्याचपासून निष्पन्न झाली आहे. सत्य म्हणजे व्यावहारिक सत्य, तसंच पारमार्थिक सत्य तर निर्माण होतच नाही. म्हणजे आपण जसं पाहिलं ऐकलं तसं बोलता आलं पाहिजे, म्हणजे तर मग मनाला त्रास होतो. शिवाय संयमित जीवन, त्याचं प्रतीक आहे ब्रह्मचर्य, हे सगळं, आणि त्याच्या विधी, साधनेच्या विधी देखील त्याच्यापासून प्रगटल्या. आणि आता इतकंच नव्हे तर ह्या त्याच्यापासून असलेल्या सप्त प्राण इथपर्यंत आपण काल थांबलो. आधी तुम्ही दिसेल एक असा मंत्र आला होता, काली करालीच असुधूम्रवर्णा वगैरे वगैरे, सप्तार्चिषः सप्त जिव्हा, त्याचं 7 ज्वाळा आहे. आता हे जेव्हा ऋषीमुनी बाहेर सांगतात तेव्हा आत त्याचं सिम्बॉलिझम म्हणजे प्रतिकात्मक आपल्याचं प्रकटन असतं. तसं नुसतं भाषांतर ऐकलं असं वाटतं की काय 7 प्राण कोणत्या पद्धतीचं प्राण आपले 5च आहेत, 7 आले कुठून? त्याच्यात सप्तर्चिषा म्हणजे कुठून त्याच्या ज्वाला आल्या, त्याचा आता आतला अर्थ गुरुदेवांनी देखील दिला आहे. हे आपले जे आध्यात्मिक उपकरण आहेत तेच असे 7 आहेत. आपल्या शरीरावर, आपल्या चेहऱ्यावर 7 छिद्र आहेत, 2 कानाचे, 2 डोळ्याचे, 2 नाकाचे आणि 1 मुख. त्या संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय आणि शिवाय कर्मेंद्रियाचं प्रतीक असतील ही वाणी, हे सगळे आले. त्याच्याद्वारा आपले सगळे व्यवहार होत असतात आणि त्याचं सगळं कार्य ह्या प्राणाच्या द्वारा चालत असतं. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक हे जे 7ही छिद्र आहे त्याची कार्यान्युक्ता, त्याचे एक्झिक्युशन, त्याचं कार्य त्या प्राणतत्वामुळे होत असतं. आणि म्हणून सप्त प्राण प्रभवंती निर्माण होतात. सप्त अर्चिषः, मागे सांगितलं अग्नीची अशा काली करालीच
विलोहिताचं सुधुम्र वर्ण वगैरे. आता ह्या आपल्याच्यातलं कधी कधी चांगली वृत्ती येते, कधी वाईट वृत्ती येते. डोळ्याने पाहणं नाही, कानाने ऐकत असताना हे जणू काही त्याच्या ती किरण असल्यासारखंच आहे. जसं आपण ज्वाला निघत असतात त्याच्यासारखे. तर तेच आता त्याचं ते प्रतीक आहे. कारण ऋषी प्रथम आपल्याला स्थूल रूपाने हे रिच्युअल करायला सांगतात आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ घ्यायचा. सप्तर्चिषा स्वाज्जाळा विषयरूपा शब्द स्पर्श रूप रस गंध ते असल्याशिवाय आपण डोळे असून समजा मला शब्द जर रूप नसेल तर आपल्याला पाहण्याचा अनुभव येऊ शकत नाही. कान चांगले आहे पण बाहेर जर आपल्याला शब्द ऐकायला आले तर श्रवणाचं कार्य होऊ शकत नाही. अशा तऱ्हेच्या संपूर्ण त्याच्यापासून हे विषयरूपा सप्तसमिधा. आणि त्या समिधा जेव्हा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात तेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान होत असतं. हे यज्ञामध्ये जसं कसं आहुती टाकून त्याच्यापासून ज्वाला प्रज्वलित होत असतात, तसा हा देखील एक प्रकारचा यज्ञच आहे. इंद्रियाच्या द्वारा बाहेरच्या विषयात संपर्कात येऊन शब्दाचं स्पर्शाचं रूपाचं रसाचं गंधाचं ज्ञान होणं हे आता म्हणून ती देखील त्याचं सप्त आपले सगळे इन्क्लुडिंग आपली ते वाच्याचे सगळे आले सप्तसमिधा आणि 7 त्या समिधा या ठिकाणी येतल्या. सप्तसमिधा 7 त्याच्या प्रकारची होण्याची प्रक्रिया सगळी. आणि सप्त होमा आणि ते जसं आपण होमामध्ये काहीतरी हरिविद्याने सांगतो तसं हे त्याच्यामुळे सगळं सुरू होत असतं. आणि म्हणून ते गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगितलं की हे 12 यज्ञापैकी एक इंद्रियाच्या द्वारा बाहेरचे अनुभव घेतो त्याला देखील एक यज्ञ म्हटलं आहे. प्राणायामाला देखील एक यज्ञ म्हटलं आहे. आहाराला देखील यज्ञ म्हटलं आहे. तर त्याने 12 यज्ञाचं निर्देशन केलं. त्याला सांगायचे यज्ञ म्हणजे केवळ ह्या यज्ञविधीपुरतं सीमित नसून सिम्बॉलिकली म्हणजे आता प्रतिकात्मक हे आपल्या इथं सगळं यज्ञ सुरू आहे. विद्यार्थ्याला सुरुवातीला असेच नुसतं मंत्र म्हणायला लावतात गायत्री वगैरे, पण शेवट त्याचा अर्थ ह्या अध्यात्माच्या दृष्टीने पाहतात. अशा तऱ्हेने हा देखील सगळा खेळ चाललाय. कशामुळे हे 7 समुदाय निहित सगळ्या प्राण्यामध्ये स्थापित होत आहे आणि त्याचं सगळं कार्य हे त्याच्यामागे हे चैतन्य म्हणून आहे. हे आत्मचैतन्य जर नसतं तर कुठल्याही प्रकारचे त्या निर्णय प्रकारच्या ज्वाला किंवा त्याचे होणारे सगळे परसेप्च्युअल एक्सपिरियन्सेस म्हणजे अनुभव आपले इंद्रियाच्या द्वारा होऊ शकले नसते. आणि ते कुठे नाही, बाहेर नाही. गुहाशया निहिता सप्त त्या सगळ्याचं सेंटर आहे आपल्या हृदय गुहेमध्ये. बाकीचे लोक ब्रेनमध्ये म्हणतात, पण ब्रेन देखील फार सीमित अर्थ आहे की जे आपल्या भावनांचं विचारांचं उगमस्थान आहे ते म्हणतात हार्ट. मग तिथे गुहाशय म्हणजे कुठेतरी वशिष्ठ गुहा त्या अशी बद्रीनाथची गुहा या अर्थाने घ्यायचं नाही. बुद्धो गुहायाम आणि हे म्हणून त्याच्यापासून आपल्याला ज्ञान होतं. तेच आपण अर्चना करत असताना 5 मोठ्याने असं हे प्रतिकात्मक सगळं हे घेत असतो, आपल्या हृदयाशी लावतो आणि मग आपण त्या दिव्याच्या समोर ज्ञानरूपी दिव्याला समर्पित करतो. तर हे विद्यार्थ्याला सांगून त्याला माहीत आहे की हे मस्तकातलेले सगळे केंद्रस्थान त्याचं हे सिम्बॉलिक प्रकटन आहे आणि ते क्रियाशील होतात. त्याच्यामागे नुसती प्राणशक्ती नाही, प्राणस्य प्राणाच्या मागे हे आत्मतत्व आहे. त्याच्यामुळे सगळा त्याचा खेळ चालतो. आता एवढंच नव्हे, कधी वाटेल नुसतं आपल्या शरीरापुरतं ते परमात्मा तत्व सीमित आहे नाही. ब्रह्मांडात चर अचर जे काय ते देखील त्या अधिष्ठानामुळे त्या चैतन्यामुळे प्रगटलेलं आहे. आता पुढे सांगत आहे अतः समुद्रा गिरयश्च सर्वे अस्मात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च सर्वा औषधयो रसश्च येनेश भूतेर्तिष्ठतेर्ह्यन्तरात्मा. अतः म्हणजे त्याचपासून फ्रॉम द सेम कॉन्शियसनेस त्याच चैतन्यापासून परमात्मा सर्वे समुद्र आपले सप्तसमुद्र वगैरे सांगितले त्यात संपूर्ण जग त्यात. आणि समुद्रामध्ये येणारे काही जलचर प्राणी त्याच्याबरोबर आले सगळं. समुद्र सर्वे आणि गिरय पर्वत म्हणजे नुसतंच आपलं पिंडामध्ये असलेल्या अनुभवाचे जी उपकरणं आहेत ते त्याच्यापासून निष्पन्न झालं एवढंच नव्हे, तर बाहेर ज्याच्या संपर्कात येऊन आपण ह्या जगाचा अनुभव घेतो ते जग देखील त्याच्यापासून. मग त्या संतांची दृष्टी अशी व्यापक होते. हर देश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक तू एकही. असं थोडक्यात त्यांनी सांगितलं, पण हे जरा लक्षात असलं पण त्यातला आतला अर्थ लक्षात येतो.
अस्मात् स्यन्दन्ते सिंधवः सर्वरूपः. याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या नद्या वाहत असतात. सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बनाया नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक आहे. मग आता कळते की काय म्हणायचं त्यांना. ती महाराज असे तिथून जपानला चालले, काही शिकले होते, अंगठा बहादूर होते. पण हे सगळं आत्मज्ञान असल्यामुळे त्याला ते समजलं की हे तसंच सारखं आहे. तिथून पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते ढग तयार होतात, परत त्याच्यापासून पाऊस पडतो आणि त्याच्यापासून मग सर्व रूपा सिंधवः स्यन्दन्ते. तिथून मग त्या म्हणजे त्यात नदी रूपाने वाहत असतात. तसं आपलं देखील बाहेर आपण ज्ञान घेतो, परसेप्च्युअल नॉलेज. इव्हन आपल्याला गुरुजनापासून ज्ञान जे काही प्राप्त करायचं असेल तर कान उघडे असले पाहिजे, मन असलं पाहिजे, मग आपले आतले डोळे उघडतात. ते सगळा हा एक प्रकारचा यज्ञच चालला आहे मोठ्या सृष्टीमध्ये. याला म्हणून म्हटलं की हे एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति हा अघायुरिंद्रिया रामः मोघम पार्थस जिभती. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलं की त्याच्यापासून सगळे प्राणी निर्माण होतात. अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यात. पण अन्न कुसून झालं त्या पुरुषापासून कसं शेवटपर्यंत आले लक्षात ठेव. त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुषाचा संयोग होऊन सगळी प्रजा निर्माण होते. इतकं व्यवस्थित आहे की त्याला तुम्हाला नाही म्हणायला काही. त्याचा प्रश्न त्या उगमस्थानाबाबत होता. पण प्रथम प्रगट काय झाले जर सांगितलं तेव्हा आपल्याला एखाद्याचं आपण वैभव जाणलं म्हणजे आपण त्याला भेटतो. आपण ते सगळं बॅकग्राऊंड तयार करते. म्हणून बसताना तुमची दृष्टी संकुचित ठेवण्याची जर व्यापक सगळ्या जगामध्ये कणाकणामध्ये परमेश्वर आपल्याला दिसायला लागेल. त्याने औषधे हा रसा आणि त्याच्या निरनिराळ्या प्रकारचे औषधी म्हणजे निरनिराळ्या प्रकारचं अन्नधान्य आणि त्याच्यापासून होणारे षड्रस आहेत ते. आणि म्हणून आपल्या त्या जेवताना देखील त्याला उदारभरण हे जाणीजे यज्ञ कर्म म्हटले संतांनी. का येन भूतही विष्ठित हा ज्याच्या योगे भरणपोषण झाल्यानंतर हे पंचमहाभूताचं सगळं शरीर स्थूल देहात हा अंतरात्मा सूक्ष्म रूपाने राहतो. मग त्याला पुरुष म्हणतात. पुरुष शयनाद्वा पुरुष हा सगळ्याच्या अंतरेमी जो शयन करतो त्याला पुरुष म्हटलं आहे. आता तो पुरुष कसा आहे, आता तो सर्व व्यापक आहे. हे वेगळं समजल्यानंतर आता त्याच्यापासून काहीही वेगळं राहू शकत नाही. तो परमात्मा सगळ्यापासून वेगळा आहे, पण त्याच्यापासून काही वेगळं नाही. तसं कुठलीही लाट बुडबुडा किंवा फेस त्या पाण्यापासून वेगळं नाही, तसं समजलं पाहिजे. आणि मग वाटतं की मग या देशात असो दुसऱ्या देशात असो सगळीकडे तेच दिसायला लागतं आपल्याला. त्या कबीराने म्हटलं की जिसके गोद में पूरा आसमान भरा है उसको छोटा नहीं करना. एकदम संकुल हे आकाश देखील त्याच्यापासून आहे, पर्वत नद्या सगळं. काही पर्वत वृक्ष विशाल बना सौंदर्य तेरा तू एकही हे. ती मग असं म्हटलं मग लक्षात येते काय. आता असं बसलं म्हणजे आपलं शरीर देखील या ब्रह्मांड शरीराचा भाग लक्षात येतो. आपलं सूक्ष्म शरीर देखील समष्टी सूक्ष्म शरीराचा भाग ते लक्षात येतो. आपल्या असलेल्या गास्त म्हणजे कारण शरीर देखील त्या संपूर्ण ईश्वराचा एक भाग आहे. काही वेगळंच नाही त्या आत्मतत्वापासून. आणि त्याच्यापासून आता निष्कर्षात्मक शेवटचा मंत्र ठीक सांगत आहे. पुरुषे एवेदगम विश्वम कर्म तपो ब्रह्म परामृतम एतद्यो वेद निहितम गुहायाम सो अविद्या ग्रंथीम विकरितीह सौम्य. आता विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न कोणी असा विचारतच नाही की हे तू विचारलंस की ते ज्याच्यापासून आहे तोच पुरुष या ठिकाणी विलसत आहे. अधिष्ठानापासून त्याच्यावर दिसणारा आभासात्मक असलेले जग वेगळं राहू शकत नाही. म्हणून इदम विश्वम सर्व पुरुष एव इदम विश्वम. आणि त्या ते पुरुष सुक्ताच्या पहिल्या सुक्त हरकत येते. पुरुष एवेदगम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम. म्हणजे काळामध्ये देखील त्याचं आहे आणि यच्चान्यत म्हणजे काळाच्या पलीकडे तो सांगितलं. दोन्ही प्रकारची व्यापकता सांगतात भगवंताची, एक देशतः आणि कालतः. सहस्र शीर्षा पुरुषा. आता लक्षात येते का असं म्हटलं असेल. सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वा. मग अशाला सगळेच आपले नातेवाईक दिसायला लागतात. काही वेगळं नाही. हे विश्वची माझे घर.
आणि अशी भावना घेऊन एखाद रामतीर्थाला कोणीतरी विचारलं बाहेरच्या देशात, तुमचं काही नातेवाईक आहे, तुझा भाऊ बहीण, म्हणजे तूच माझा भाऊ आहेस. झालं. हे सगळे सहोदर आहेत आपले. सो इदम विस्पुरुष एवेदगम सर्व, म्हणजे जसं सहस्त्र शीर्षा म्हणत असताना त्यात व्यापकता सांगितली देशतः, सगळ्या देशामध्ये, हर देशे मी तू. आणि तो कसा आहे, त्याच्यापेक्षा अत्यतिष्ठ दशांगुलम. हा नारायण ह्या नुसत्या देशामध्ये व्यापक होऊन लॉस झाला नाही, गमावला नाही, पण तो त्या अतिथही तो आहे. पुढे पुढे छान आहे की कालच सांगितलं आहे, यद भूतम यच्च भव्यम उतामृतत्वस्य ईशानः उत अमृतत्वस्य अपि ईशानः. म्हणजे ह्या देवलोकांचे तो पलीकडचा आहे, सगळ्यामध्ये व्यापक असून. ही व्यापकता म्हणजे जीवन आहे. म्हणून ते विवेकानंद म्हणायचे की व्यापकता हे जीवन आणि संकुचित मरण आहे. आपल्याच पुरतं राहतो अक्षर. ए वेदगम विश्वम, विश्वम म्हणजे भाष्यकार म्हणतात सर्वम. कुठलं कर्म तपो ब्रह्म परामृतम. आणि त्याच्यापासून हे सगळं निष्पन्न झाल्यामुळे हे कर्म, त्याच्याद्वारा होणारे एकाग्रता वगैरे किंवा कायिक वाचिक मानसिक असलेलं तप, आणि त्याच्यापासून निष्पन्न होणारे सगळे फळं. अमृतम म्हणजे फळाचे देखील अमृतम, किंवा मृतम म्हणजे परिवर्तनशील आणि सापेक्षतेने. देवलोक देखील आपल्या स्वर्गलोकामध्ये असतात, त्याला अमराहा देवा म्हणतात, ते देखील सगळं म्हणजे इथे असलेलं संपूर्ण जग आणि बाहेरच्या सगळ्या गॅलेक्सीज देखील सगळ्या देखील हे त्याच्यापासून निर्माण झाले. त्याला म्हणतात हे सौम्य, हे शांत शुद्ध अंतःकरण असलेल्या साधका. या एतद गुहाशयम. आता ते कुठे दूर नाही आहे, मग त्याचा शोध कसा करायचा ते सांगणार. आपल्याला ते देव कुठेतरी बसला असेल आकाशात, अमके तिथे, ह्या सगळ्या गोष्टी या वेदांतच नाही. या एतद गुहायाम निहितम वेद. जो कोणी साधक मुमुक्षु त्याला आपल्या निहितम गुहायाम, बुद्धौ गुहायाम, बुद्धी गुहेमध्ये सद असद विलक्षण, व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे ते आपलं स्वरूप आहे. इथे वेद, वेद म्हणजे तेच जाणतो. जाणणं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नव्हे. बाहेरच्या जाणण्यात मी समजायला लागते, स्मृत घर जाणणं तर माझ्याहून व्यतिरिक्त वाटतं. पण या ठिकाणी जाणणं म्हणजे स्वतः त्याच्याशी होऊन आहे. हा फरक आहे बाहेरच्या आता बाह्य सायन्समध्ये आणि हे आध्यात्मिक विद्येमध्ये. तो तेच होतो. सो अशा तऱ्हेने ये म्हणजे हा जो वेद की सगळ्या हे प्रगट झालेले जगत, प्रगट ज्याच्यापासून झालं तो एक आहे. एक मे अनेक आहे आणि अनेकत्ता त्या एकामध्ये नाही. त्या एकत्वाची दृष्टी पहिले ते सगळं हे तिन्ही प्रकारचे भेद नाही त्यात. सजातीय नाही, विजातीय नाही, स्वजात भेद. असं जो आपल्या हृदयात ते माझं आत्मस्वरूप आहे असं जाणतो. आणि ते जाणणं फक्त शास्त्र आणि गुरुपदेशतः लक्षात येते. सहा इह अविद्या ग्रंथीम विखरिती. हे सौम्य. तीन प्रकारच्या गाठी आहेत आपल्या हृदयात, अविद्या, काम आणि कर्म. पहिल्यांदा आपल्याला पूर्ण स्वरूपाचं अज्ञान असतं, म्हणून आपल्या हृदयात अपूर्णतेची जाणीव वाटते की मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, मग आपण मागे लागतो. आणि ह्या सेन्स ऑफ इम्परफेक्शनपासून डिझायर म्हणजे इच्छा निर्माण होते. हे पाहिजे, ती पाहिजे, हे हवं आहे सगळं आपलं. त्याला म्हणतात काम. हा डिझायर. एकदा अज्ञान, त्यातून त्याचं पहिलं पिल्लू म्हणजे कामना, आणि कामनेचं मग कर्म, की तर प्रवृत्ती लक्षण किंवा निवृत्ती लक्षण. काही तुम्ही करता सुखासाठी धडपड, काही दुःखासाठी धडपड करता, तो टाळण्याचा प्रयत्न करताय, दोन्ही कर्मच आहे. ह्या आणि ही कशामुळे अविद्या, पहिली गाठ त्याची अविद्या. ती जर काढायची असेल तर विद्या हा त्याच्या रूपात दुसरा काहीही कॉम्प्रोमाइजिंग मार्ग नाही. संतांनी देखील भक्ती केली, पण त्या भक्तीचं परिवर्तन आत्मज्ञानात झालं त्यांचे. म्हणून अशा तऱ्हेचं जो हे आत्मतत्व जाणतो की ते माझं स्वरूप आहे. तसं मृत्तिकत तेव सत्यम वाचारंभण विकारो नामधेयम. उदाहरण दिलं दुसऱ्या ठिकाणी उपनिषदात. विद्यार्थ्याला उपदेश करत असताना तत्वमसीचा, हे तुझ्यामध्ये असलेलं आत्मतत्व कसं आहे, तसं मातीचे जे भांडे निर्माण होतात, काही घट, काही रांजण, काही सुरई, ते कसं असतं, दुसरं काही दुसरं मातीच आहे, त्याला आकार दिले तर आपण वेगवेगळे नावं दिले. मग त्या सत्य काय, जे होतं आहे आणि राहील ते सत्य, जे नव्हतं आणि राहणार नाही ते असत्य, मिथ्या. पण तुम्ही समजू शकता की नाम आणि रूप असलेलं सगळं कसं आहे, मिथ्या आहे. तेवढं पुरतं वाटतं.
पण ज्या जे नामरूपाचं उगमस्थान आहे ते सत्य आहे. म्हणजे मृत्तिकत तेव सत्यम, मट्टी म्हणजे मातीच त्याची सत्य आहे. घडा आकार आज आणि उद्या फुटून जातो. तसं हे सगळंच बाकीचं संपूर्ण पिंड असो की ब्रह्मांड असो, व्यक्तिगत असो की समष्टीचं असो, त्याचं उगमस्थान ते आपलं स्वरूप आहे. त्याला कधीही बाध होत नाही. आणि तो मी आहे असं समजणारा त्याला कुठे जन्ममरण आहे. हा आहे मार्ग सरळ. आणि त्याची प्राप्ती कर्माने होत नाही, उपासनेने होत नाही. ज्ञानात एव तू कैवल्यम, आत्मज्ञानाने त्याची प्राप्ती होते. पण त्या समर्थाने म्हटलं आहे की ज्ञान याचा अर्थ काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण अशी आपण या नावते. हे आपण हे सोडून सगळं जाणतो. अशा तऱ्हेने मग ती पहिली गाठ उकलली की बाकीच्या सगळी गाठ्या उकलतात. कारणाभावे कार्य अभावा. तंतू आहे पटला, तंतू जर जळला तर वस्त्रही जळतं. तसं कारण कोणतं आहे? तुमचं वरवर कारण दुःखाचं काय असू शकेल? बिझनेसमध्ये लॉस झाला, उद्या कोणाचा प्राणहानी झाली किंवा आपल्याला नोकरी गेली, आपण रडत बसतो. पण मूळ कारण काय? आपलं त्याच्या इच्छेप्रमाणे काही होत नाही, आपण डिस्टर्ब झालो असतो. डिस्टर्ब होण्याचं कारण काय? अज्ञान, अविद्या. आणि अविद्या सुटण्याचं कारण आहे विद्या. कशा बाबतची? आत्मविद्या. ते कुठं मिळेल? ते उपनिषदाचं. ज्याने हे असं ऐकून त्याच्याशी एकरूप झाला आहे की तो पुरुष, तो आत्मा मी आहे. पुरुष हे वेदगम सर्वमान. म्हणून वेदाहमेतम पुरुषम महांतम त्या पुरुष सूक्तात आहे. आदित्यवर्णम तमस परस्तात् तमेव विद्वान अमृते भवती नान्य पंथा अयनाय विद्यते. दुसरा काहीही मोक्षाचा, मुक्तीचा पाहिजे का? मोक्ष प्रथम लक्षात ठेवा. मुक्त व्हायचं आहे का तणावातून, त्याच्या कारणातून? पहिले तेच ठरत नाही. आपलं तात्पुरतं पाहिजे आपल्याला, पेन किलर सारखं. ते तेवढ्यापुरतं गुडघ्याचं दुखणं थांबतं आणि मग परत सुरू होतं. दात कधी उमळला तर ते घेतो तेवढं पेन, पण परत उठतो संध्याकाळी सुरू. ते त्याच्या उरूटपासूनच काढून टाका, संपला विषय. न रहेगा बास न बजेगी. हे अविद्या कशाने दूर होईल? विद्ये. म्हणून असं ज्याने ज्ञान संपादन केलं, अविद्या ग्रंथी विकरती हे सौम्य. हे डिस्ट्रॉयज ऑल द हार्ट नॉट. खऱ्या अर्थानं त्या नाहीच तिथे, पण आपण बांधून घेतलं ते सारखं. मग ते गुरुदेव कधी कधी उदाहरण त्याचे आम्हाला ते की आपल्या मनानेच आपण कल्पना करून घेतली म्हणून. पण ह्या कल्पनेतून निघत नाही. आणि जे निर्विकल्प वस्तू आहे ते जाणत नाही तोपर्यंत हे सगळं तसंच राहतं. फक्त आपलं एक दृष्टी बदलायचं काम आहे. म्हणजे हार्ट नॉट इज नॉट NAUGST असं म्हणायचे. त्या गाठीच नाहीत, पण आपण तयार केल्या. आणि त्या गाढवासारखं होतं. ते घेऊन गेला तर रोज आपला सवय होऊन गेली त्या मनाला गाढवासारखं इकडं करायची. त्याला किती केलं तर भगवंताकडे नाही म्हणत, बाकी त्याला बरोबर वेळ काढत होते. काय सांगायचं लोकांना? तर तो धोबी दरवेळेस घेऊन द्यायचा. आपलं कपडे धुवायला तलावावर काही 3-4 किलोमीटरवर असेल ते गावाच्या बाहेर कपडे. आता दरवेळेस जायचं तर खुंटी घेऊन जायचं, पण एक दिवस खुंटी घ्यायचं विसरला. एक पहिलं कारण झालं की बाकीचा सगळा अनर्थ कसा आवडतो आहे. छोटीशी गोष्ट. सो जिंदगी में खुटी मिलना बहुत महत्व की बात आहे. कुठे ते सापडलं पाहिजे मनाला. आणि बस त्याच्यानंतर आता गेल्यानंतर त्याला पंचायत वाटली, डोक्यावर हात ठेवून बसला. आपण एक करायचं झालं. कारण आता हे ते सोडलं तर कसं चाललं जाईल गाडो. मला काय करायचं? तेवढे ते महाराज आले म्हणतात, अरे क्यों क्या हो गया? बोले महाराज अभी तो तुम्हें खुटी लाता, आज भूल गया बोली खुटी लाना. अब इसको कैसा? अरे आयडिया आहे, गदा आहे. मग काय कर? इतकी दिवसाची सवय त्याला 4-5 वर्षापासून दररोज रेग्युलर. आजच फक्त माझ्याकडून चूक झाली. काय कर? तसं होऊन जाते एखाद्या कुठे मिळते. त्याला सवय आहे ना इतकी. तुम्ही पहा तुमच्या घोड्या बिड्याला सवय असेल ना तर नको म्हटलं तुमच्या घराकडे ओढणार तिथे. तसंही मनरूपी घोडा आहे आपलं, त्याच्यावर बसलं पाहिजे. त्याला नाही बसू द्यायचं आपल्यावर. शेवट मग त्याला असं करतो की त्याच्यासमोर असं कुठं राहतं नेहमीप्रमाणे. आणि तसं खटक खटक खुंटी घालत असं कर केलं त्याने. आज जमलं मग त्याचं काम. आणि म्हणाल काही अडचण असली तर मला सांगतो, मी तिथे आहे. आता गेल्यानंतर कपडे बिपडे धुवून आला. आता दुसरा प्रॉब्लेम, तर तिथून ते जागेवर उठतच नव्हतं तिथून. आता काय करायचं? पहिल्यांदा प्रॉब्लेम बसायचा आहे. आता बसलं तर उठत नाही. ही अशा तऱ्हेच्या ह्या गाठी आपण तयार करून घेतल्या संसाराच्या. आणि नंतर मग आता परत तारकावर हात ठेवून बसला.
हात लावून नशिबाला काय म्हणतात, या महाराजांनी काहीतरी जादू केली, काही हिप्नोटिझम केलं असेल वगैरे, असं काही केलं. तुमचं ठीक आहे. आणि तरी पण सांगितलं होतं जवळ झोपडी आहे माझी, काय त्याला माहिती आहे की हा प्रॉब्लेम होणार आहे त्याचा. महाराजा बी दुसरा प्रॉब्लेम आहे, उठता नाही बोलू कदा. आता तू त्याच्यासारखं होऊ नको म्हणे, जरा तू जरा आयडिया कर, तसं अशी आयडिया केली तसं उचलण्यासारखं कर. ते तसं आपलं मनरूपी गदा आहे, तिथं आपल्याला बंधनात पाडतो तिथं. आणि त्याचं कारण आहे कामना, कामनेचं कारण आहे अविद्या. आणि अविद्येची एक गाठला सुटल्याशिवाय बाकीच्या गाठी सुटत नाही. कोणती अविद्या? बाकीचं भरपूर ज्ञान आहे, झुऑलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, ओशनॉलॉजी, काही म्हणा, पण ते काही तुमचा प्रश्न सोडू शकत नाही. हे ज्यांनी जाणलं आहे, हा म्हणून याला म्हणतात सा विद्या या विमुक्त आहे. ती खरी विद्या की त्याने प्राप्त केली, त्यानुसार आपलं शास्त्र आणि गुरु उपदेशाचं आपलं स्वरूप जाणलं असेल, म्हणून तो श्रुती आणि ब्रह्मनिष्ठ झाला असेल, तर तो याच्यापासून विकरिती हे सौम्य या सगळ्या गाठी तोडून टाकतो. त्याला माहितीच नव्हतं. पाप पुण्याच्या पलीकडे नाही, पापाची जाचणी नाही, पुण्याची मागणी. जिने गंगोगाची पाणी असं सहज तिने ज्ञान, इतकं सरळ प्राज्ञ आहे. पण भारतीय म्हणून त्याला वंचित झाला, याचं कारण त्याच्या अंतःकरणात असलेले गैरसमज. आणि आपल्या याच्यात बाकीच्या फक्त पुराणाचे वांगी येत गेले, पण खरं काय आलंच नाही आपल्यापर्यंत. कारण ते पंडित लोक कधी याचा विचार करत नाही, कधी गुरुकडे जायचं त्याला समागम मिळत नाही, आणि आपल्याला कथाकुथा ऐकून तर करतो, पण शेवट काही पडले पडत नाही. हे खरं आहे रे. आणि बाकीच्या त्या कथा देखील सांगितलं तर भगवान वेदव्यासाने तुमच्या आमच्यावर उपकार केले, मग बाकी काय नाही. की सर्वसाधारण माणसाला हे टाक्यात उतरत नाही, मग गोष्टी सांगायचे. तो नारायण होता, मग ते समुद्रावरती झोपले होते, मग त्याच्या याच्यातून ब्रह्मदेव आले, मग त्यातून सनतकुमार झाले, नंतर ऋषी झाले. हे बरोबर, पण कुठून झाले त्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही. व जेव्हा जेव्हा तुम्हाला समस्या असेल तर त्याचं उगमस्थान पहा, बस. समस्येत नाही राहत. प्रॉब्लेम नीड नॉट बी सॉल्व्ड, इट इज डिझॉल्व्ड. आपण तयार केलेले प्रॉब्लेम आहे काय, पण तसं काही आपल्याला नको आहे, असं काहीतरी पाहिजे बरं. आणि मग आपण हात दाखवत बसतो लोकांना, हे सांगा काही म्हणजे काही ग्रहदशा असेल का, आणि ते मग घेतात त्याचे पैसे, त्याच्यात बरोबर होते. काय सांगायचं, नक्कल याच्यात फसून गेली दुनियामध्ये. काय करायचं? भजन बिना कैसे तडियो दुनिया, अनाड़ी दुनिया. मग हे बाकीचं निर्जीव पत्थर, सजीव बकरा, देव के आगे काटा, मांस मांस सब आदमी ने खाया, झूठा देव को दिया, मेरे राम अनाड़ी दुनिया. कबीराचं भजन आहे. बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या. मग आता याच्याकडेच लागतो आपण. वास्तविकता ते देखील त्याचं प्रतिका असं समजून त्याची पूजा करा, मग तुमचं मन तिकडे. आता त्याचा प्रश्न जो आहे तो त्याचा आता डायरेक्टली त्याचं निर्देशन करत आहे. आता उगमस्थान सांगितलं, ते दूर नसून तुमच्या हृदयातच आहे, आणि जो त्याला जाणतो तर कसं जाणायचं त्याला, ऐका. आता कोणी विचारणार ठिकाणी. तर इथे आता द्वितीय खंड सुरू होत आहे. आता हे सगळी येते उपनिषदाची डायरेक्ट भाषा आहे, स्वरूपाचं निर्देशन करणारी. आविसन्निहितं गुहाचरम नाम महत्पदम अत्रैतत् समर्पितम एजत् प्राणनिमिषच्च यदेतत् जानत सदसद्वरेण्यं परम विज्ञानात् यद्वरिष्ठं प्रजानाम्. आतापर्यंत मीटरमध्ये म्हणता तरी होत होतो, आता ते मीटरही सुटलं. आपण नाही का काही मार्जिनमध्ये लिहून टाकतो, काही नसले भेट तर भरपूर पॅकिंग करून टाकलं की ज्याबाबत तू प्रश्न विचारला. कोणता प्रश्न होता? कस्मिन् न विज्ञाते भगवो सर्वमिदं विज्ञातं भवति इति प्रश्न सुटायचा. आमच्यात उत्तर कशाला एवढं फक्त पाठ करून नाही सांगितलं. स्वामीजींनी त्याला सांगितलं पॅकअप अँड गो. तो झाल्यानंतर संसारी आमच्या पुढे आले. अरे पाठ करूया म्हणायचं, ते कडक होतं त्यांचं काम. त्याच्यामुळे आम्हाला ते भिक्षा करताना छोट्या ह्याच्यात लिहून घ्यायचं आणि वाचायचं ना. संध्याकाळी हां, अरे बापरे, मग आपलं तर काय झोपलो तरी चालते, काय नाही. आणि त्याला लगेच थोडे उरले पॅकअप सांगितलं. बाकी ते इतके अलर्ट होऊन गेले की नको रे बाबा.
ते तेव्हा हे पाठ झालेल्या गोष्टी. आणि मग ते असं झालं म्हणजे आपल्याला बाकीचे विचार येतात, ते हे विचार यायला लागतात आणि मग त्याच्यावर ते काउंटर ॲक्ट करतो आपण. विंचवाच्या विद्येसारखेच आहे की लगेच विंचू चालला की उतरवता आला पाहिजे, हा संसाराचा विंचू. बाकी तर त्यासाठी आता ते स्वरूप काय सांगता, आविही सन्निहितम गुहाचरम नाम. आता जे आवी म्हणजे जे स्वयंप्रकाश आहे, जे सगळ्याला प्रकाशित करणार आहे. आपले वाणीचे प्रकटणारे शब्द, डोळे कानातून होणारे आपले ते इंद्रियाचे असलेले सगळे विषय, मनाचे होणाऱ्या सगळ्या भावना आणि बुद्धीचे होणारे विचार कोण आहेत ते प्रकाशित करतं. पण त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. मग त्याला काहीतरी नाव सांगितलं पाहिजे, आविही. आवी म्हणजे जे प्रकाशवान आहे, जे तेजस्वी आहे. म्हणून संत जेव्हा या पदवीला पोहोचतात ते म्हणतात, उजेडी राहिले उजेड होऊ नये. दे बिकम द लाईट ऑफ कॉन्शियसनेस. सन्निहितम, आता खूप दूर नाही. आपल्या त्यात बऱ्याच कल्पना असतात. हिंदू असून आपल्याला आपलं तत्वच माहीत नाही. असं वाटतं देव कुठे ते बसला असेल, असं तो तुमच्याच हृदयात बसला आहे. म्हणून म्हणता, शोधिसी मानवा रावळे मंदिरी, नांदतो देवा आपुले अंतरी. कुठे जातो? हेच आहे देह देवाचे देवळ, आता आत्मा परमेश्वर. तो कसा आहे? जैसे दुधात हो लोणी, तैसा जगदेही चक्र पाणी. आणि ते दुधातलं लोणी काही दिसून नाही पडत, पण घुसावं लागतं. परंतु दुधाचं प्रथम दही करतो, आणि दही करायचं असेल दुसऱ्याकडचं दही उसणं आणावं लागतं. म्हणून गुरुपासून हे दही ऐकलं की जरा बसलं पाहिजे, शांततेने ध्यान करत की काय सांगितलं आपल्याला आज. आणि मग ते टाकायचं, आपणही नाचवायचं. ते सुद्धा टेक्निक आहे, त्याच्या खावल्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. आणि मग घुसळायचं. तसे घुसळणं म्हणजे मनन करणं, आणि मग त्याच्यातून गोळा निर्माण होतो. पण त्यासाठी मन कसं पाहिजे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नको. हे मला जमू शकणार नाही. तिथे विनोबाजींनी छान गोष्ट सांगितली लहानपणची, की 2 बेडकाचे मुलं होते, एकच जोडे होते. आता प्रत्येकाचं प्रार्थ वेगळं असेल, माइंड वेगळं. एकाचं सकारात्मक होतं, दुसऱ्याचं नकारात्मक होतं. आता दोघे गेले ॲस्ट्रॉलॉजरकडे, म्हणजे भविष्यकाराकडे. म्हणजे आमचं मरण कुठे आहे सांगा. म्हणजे तुम्हाला ताकाच्या भांड्यात पडून मरण्याची शक्यता आहे. त्यात फार काळजी घेतली. आणि एक दिवस संयोग असा झाला की त्या लक्ष नाही राहिलं. त्या आपल्याला देखील कधी कधी लक्ष नाही राहत, चटकन पडतं कुठे. असे दोघेही पडले. आता जसं मन असेल त्याच्यापासून राहिले ते. एकाचं नकारात्मक मन होतं, त्याला सांगितलं की तुमचं मरण, तुझं मरण त्याच्यात आहे. त्यांनी खालीच मान टाकून दिली, हातपाय का हलवलेच नाही. दुसरं म्हणतं नाहीतरी मरायचंच आहे ना, एक दहाडे मरूचे ना, मरायचंच आहे. हातपाय हलवले, हातपाय हलवले. तर त्याचा परिणाम काय झाला? पण प्रयत्नशील असं पाहिजे मानतात. हा फार महत्त्वाचा हिंदू धर्माचा पाया आहे, दैववाद नाही. असं केलं नाहीतरी मरत राहायचं. खडबड केलं. ते झालं काय की ते घुसवून निघालं आणि लोण्याचा गोवा निघाला. जसे दुधात होणी त्यासाठी हे केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आपण गेले की लगेच पुढे ऐकाच पुढे म्हणतो पुण्याच्या पुढच्या वेळेस इथून सुरुवात. कुठल्याही गोष्टीत रस घेतल्याशिवाय हे नाही. अरे हा ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घे काढा आणि तेने पिढा वारेलं. पथ्य नाम विठोबाचे आणि का वाचे नसे तू. पण ते घ्या देवाचं नाव, करा मनाला शुद्ध आणि लावा म्हणून. कसं नाही पाहू आत्मज्ञान. मला पण तसं काही करतच नाही. आता ते आपल्या ह्याच्यात शब्द चालला आहे की सन्निहितम, तुमच्याच जवळ आहे. किती अंतर आहे लाटेचं आणि पाण्याचं, तितकं अंतर जीवाचं आणि भगवंताचं आहे. तसं इतकं ते जवळच आहे, त्याच्या आतच आहे. फक्त जितकी जवळ वस्तू आहे तितकी दिसत नाही आपल्याला. माझ्या मागचा म्हणून मला दिसत नाही, पुढचं सगळं दिसते. आणि तुमच्या आमच्या मनाला हे बहिर्मुक्तीची सवय लागली आहे, त्यात तुमचा दोष नाही. विधात्याने जेव्हा तुम्हाला निर्माण केलं तेव्हा आपले इंद्रिय त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट घेऊन टाकला त्या मशिनरीला. बाहेर पाहणं बरोबर त्यात नाही जाते. म्हणून हे अंतर्मुख होण्यासाठी तो कुठं आहे? पहिल्यांदा तुमच्या अंतरामुळे आहे, पण त्याचा पत्ता कुठे? ॲड्रेस, फोन, पिनकोड नंबर. गुहाचरम. गुहा म्हणजे वशिष्ठ गुहा वगैरे नाही, आपल्या हृदय गुहेमध्ये. त्या विवेकचरणामध्ये आहे बुद्धो गुहायाम सदसद विलक्षणम. सद म्हणजे व्यक्त, असद म्हणजे अव्यक्त. याच्या पलीकडे असलेले आत्मतत्व आहे. आपण रात्री पाहिलं ना की अव्यक्तातही ते अव्यक्त आहे. अव्यक्तापर्यंत घेऊन जातो आपण मनाला.
पण त्यातही अधिष्ठातं ते परमात्म तत्व आपल्या हृदयात आत्मरूपाने आहे. हृदयाच्या गुहेत सतत निवास कर. गुहाचरण असं फिरणं, याचा अर्थ सगळ्या इंद्रियाला प्रेरणा देणारी ती चैतन्य शक्ती. त्या माणसामधून हे चैतन्य निघून गेलं की त्याला शिवाच्या म्हणजे शव म्हणतात. खतम. महत्पदम, आणि ते महान पद, जे परमप्राप्त पद आहे की जे आता प्राप्त झाल्यानंतर तद्धाम परमम मम, ते परमपद आहे. तर ते परमपद आहे, ते महान श्रेष्ठ असं पद आहे जे अधिष्ठान आहे. ते तू विचारलंस की जे जाणलं असताना हे बाकीचं सगळं जाणलं जातं. म्हणून आपल्याला वरवर लाटाकडे नेताना डेपमध्ये तुम्ही जरा झेप घ्या, तुम्हाला दिसेल की तो पाण्याचं दुसरं काहीच नाही. अत्र येतं समर्पितम, जशा सगळ्या लाटा किंवा बुडबुडे सगळ्या समर्पित असतात कशावर? समुद्राच्या पाण्यावर. तर तसं येतच समर्पितम, त्याच्यावर सगळं जग, मग पिंड असो की ब्रह्मांड असो, व्यक्तिगत असो की समष्टीत असो, त्याचं लोकस, त्याचं अधिष्ठान एक आहे परमात्मा तत्व. ते आपल्यामध्ये सुरू आहे. असं यद ते, असं ते आहे कसं समर्पितम. आणि त्यांची भाषा टेलिग्राफी होती, तारेसारखी. थोडक्यात सगळं सांगायचं त्यांना. पण त्याच्यात एवढेच प्रकारतात एजत प्राणत, याच्यात म्हणजे फिरणार. तसं नद्याला काय असं जिवंत प्राणाची शक्ती नसते, पण नद्या सतत फिरत असतात. किंवा पशुपक्षी पक्षी देखील असतात, त्याच्यामध्ये देखील हे चैतन्य आहे. पण पक्षामध्ये प्राण तरी असतो, म्हणून काही प्राणन क्रिया करून चर असलेले आणि प्राण नसणारे देखील चलायमान असलेल्या नद्या, ते देखील आधी सांगितलं ना, यतः समुद्रा गिरेश्च सर्व हा, असं त्या. आणि नद्या देखील त्याच्यापासून, म्हणजे चलायमान असलेल्या नद्या, शिवाय त्यात असलेले प्राणन क्रिया करणारे पशुपक्षी, माणसं. दुसरं थोडक्यात सांगायचं नाही, तेवढी लिस्ट केली तर किती होईल सांगा. म्हणून जे असं जड असून देखील चलायमान होणार आहे, जसं आपल्या नदीसारखं, तसं पशुपक्षासारखं, ते देखील त्याच्यावर त्याच्या आधाराने आहे, त्याच्याशिवाय काय राहू शकत नाही. तो सगळ्याच्या पलीकडचा आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. म्हणून त्यानंतर सब, तसा सबमे, तसा सबसे न्यारा. तो सगळा आहे, सगळ्याच्या अंतर्यामी आहे, आणि तो सगळ्याच्या पलीकडचा आहे. एजत प्राणम. आणि निमिषत, निमिषत म्हणजे ज्यात डोळ्याची उघडझाप होत आहे, असे सगळे प्राणी. आणि प्रत्येक प्राण्याला पहा असं डोळे. माणसाचा जर जास्त इंटेलिजन्स असेल तर बरोबर आपल्या डोळ्याचे मिचकत असतो. म्हणजे जे असे चर आणि अचर, जे प्राणनक्रिया करणारे, साशना नशने अभि, आपल्या याच्यात म्हणजे जे अन्न खाणारे आहे, जे अन्न न खाणारे आहे. खाणारे म्हणजे ते जिवंत आहे, चर. अन्न खाणारे म्हणजे अचर, म्हणजे जड. हे दोन्हीच्या मागे अस्तित्व एक आहे, त्याच्या मागे सत्ता एकच आहे. म्हणून कोणी गुरुदेवाला विचारलं की एखादा माणूस मरण पावला तर त्याचं सत्स्वरूप आहे की सच्चिदानंद? तर म्हणजे त्याच्यातलं फक्त सूक्ष्म शरीर सोडून गेलं, पण ज्याच्यामुळे ते शव अस्थि म्हणतो, ते अस्तित्व त्याच्या मागे. मग त्याने उदाहरण दिलं छान की भिंतीवर एक सूर्याचे आपल्याला प्रकाश दिसत असतात, जनरल लाईट असतो त्याचा सर्व. आणि त्याच्यानंतर मी जर स्टेनलेस स्टीलचं ताट घेतलं तर ते एक स्पेशल कवड असा दिसतो. आता जर समजा हे ताट काढून टाकलं तर काय कवडसा निघून जातो, पण जनरल लाईट तसंच राहतो. तसं आपण माणूस एखादं शरीर सोडून जातो, त्याचं फक्त सूक्ष्म शरीर सोडून गेलेलं असतो, पण त्याच्या मागे जे सत्तत्व आहे ते तसंच असतं. इतकं हे आहे. म्हणून त्याच्यामुळे पर्वत अस्तित्वात आहे, नद्या अस्तित्वात आहे. आणि म्हणून म्हटलं की या सत्या जगत सत्यम. मग चर असो की अचर असो, त्याचा सत्तेने सत्तावान आहे. या चैतन्येनं चैतन्यम, ते चेतन तत्व आहे. म्हणून आपल्याला थोडं बहुत मेडिकलचं ज्ञान, कायद्याचं ज्ञान, इंजिनिअरिंगचं ज्ञान, धंद्याचं ज्ञान, त्याचं चित्त आणि त्या आनंदामध्ये त्यालाच म्हटलं आहे की असं जे तत्व आहे, तदेत जानथ सदसद्वरेण्य. सद म्हणजे व्यक्त, असद म्हणजे अव्यक्त. सद म्हणजे कार्य, असत म्हणजे कारण. परमात्मा कसा आहे? कार्यकारणातीत आहे. वरेण्यम, वरेण्य म्हणजे वर्णीम आहे, पूजनम. मग त्या प्रश्नोपरिषद मूर्तमच्या अमूर्तमचं असं म्हटलंय. मूर्त म्हणजे विथ फॉर्म, आकार. अमूर्त फॉर्मलेस आकार आहेत. हे याच्याशिवाय आणखी काय शक्यता आहे जगात? आणि त्याला जो जाणतो परम विज्ञानात, विज्ञान म्हणजे बौद्धिक ज्ञानात, ते पलीकडचं आहे.
इट इज नॉट इंटेलेक्च्युअल बट ॲक्च्युअल. ते बुद्धीचं ज्ञान आज आणि उद्या विसरू शकतो माणूस, पण हे ज्ञान सतत असलेल्या विज्ञानात, आणि म्हणून ते वरेण्य म्हणजे वर्णीय, पूजनीय, भजनीय आहे. यद्वरिष्ठम प्रजानाम, सगळ्या प्राणीमात्रांना सगळ्यात श्रेष्ठ आहे ते आहे, म्हणून प्राणीमात्राचं अस्तित्व आहे. कुठलेही असो, मग भारतात असो विदेशाचं, सगळ्या ठिकाणी ती भरलं आहे. म्हणजे ती दृष्टी बदलून जाते एखादी. आता पुढे चला, त्याचाच आता कारण त्याचा प्रश्न आता हळूच आता उत्तर देत आहे डायरेक्ट. तेच संपूर्ण बॅकग्राऊंड तयार केला, कारण आपल्याला एकदम अव्यक्त निराकार निर्गुण एकदम लक्षात येत नाही, म्हणून पहिल्यांदा साकार जे आहे ते त्याच्यापासून वेगळं नाही सांगितलं. पण त्याच्यामध्ये साकार नाही. तसंच फुलामध्ये सुगंध आहे, पण सुगंधामध्ये फुलाचा पाकळ्या किंवा काहीच नाही. तसं तर ते एसेन्स सांगत आहे सगळ्याचं, की जे जाणलं असताना सगळं जाणलं जातं ते हे जाणून घेऊन बस. बाकी मग दोनच प्रकारच्या पॉसिबिलिटीज आपल्या ज्ञानाचे, मी जाणतो आणि मी जाणत नाही. आय नो आणि आय डू नॉट नो, दोन्ही वृत्ती आहे. वृत्तीच्या मागे असलेले चेतन तत्व, आणि मग त्याला म्हणतात सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या मनात जाणत बसायचं, हा अर्थ नव्हे. आता त्या परमात्म्याची प्राप्तव्यता कशी होऊ शकते असे सांगत आता. आणि मग त्याच्यासाठी उपासना काय केली पाहिजे ते पुढे सांगणार. यदर्चिमत अनुभ्योणु यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च तदेतदक्षरं ब्रह्म सप्राणः तद्वाङ्मनः तदेतत्सत्यं तदमृतं तद्वेद्धव्यं सौम्य विद्धि. आता परत कधी कधी काही शब्द पुनरावृत्ती केली असते, रिपीट केले असते. आधी सांगितलं ना ते कसं आहे, अर्चिमान आहे. आता ते दुसरे शब्द म्हणत आहे की तुझं अर्चिमत. अर्थ म्हणजे ते दीप्तिमान आहे, ते प्रकाशरूप आहे. प्रकाशाचा अर्थ जेव्हा जेव्हा प्रकाश येईल तेव्हा ते ज्ञानस्वरूप आहे, नित्य चैतन्य प्रकाशरूप आहे, ते तेजस्वी. याचे अणुभ्या अणु ऐकलं तुम्ही वारंवार. आता अणु म्हणजे सूक्ष्महून सूक्ष्म आहे. सूक्ष्मता कशी मोजायची? व्यापकतेने. अधिक सूक्ष्म अधिक व्यापक, पूर्ण सूक्ष्म पूर्ण व्यापक. देहापेक्षा आपलं मन सूक्ष्म म्हणजे व्यापक आहे. मन फक्त माहीत असलेल्या परिसरात जातं, बुद्धी माहीत नसलेल्या परिसरात जाते. म्हणून बुद्धीला म्हणता येईल मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, आणि बुद्धीपेक्षा अंतरात्मा सूक्ष्म आहे. बस, सूक्ष्म म्हणजे व्यापक, त्याच्यामुळे सगळे खेळ. तर हे असं तू जाणतो की जो सूक्ष्म होऊनही सूक्ष्महून सूक्ष्म आहे, म्हणजे व्यापक होऊन वेग. अस्मिन लोकः लोकिनःचे निहिता. याच्यामध्ये सगळे लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र. मनुष्य लोक आहे, पितर लोक आहे, सगळे गंधर्व लोक आहे, तिथपर्यंत ब्रह्मलोकापर्यंत. आणि ते कुठपर्यंत पुनरावृत्ती आहे? संध्याकाळच्या श्लोकाला 8व्या अध्यायातला ब्रह्मभुवनान लोकाः पुनरावृत्ती. म्हणजे आपल्याला जाणून काय घ्यायचं, ते परिवर्तनशील आहे ते तर आपण जाणतोच, पण ज्याच्या आधाराने परिवर्तन होत आहे तो कसा आहे? परिवर्तन येते. म्हणून यस्मिन लोकाः निहिता लोकिनश्च, त्याच्यामध्ये असलेले सगळे अनुभवाचं क्षेत्र, आणि त्यात राहणारे निहिता म्हणजे त्यातले रहिवासी, त्यात राहणारे. पण ते आपण म्हणतो की देव लोक, आपण कधी कधी गण म्हणतात, राक्षस गण आहे, देवगण आहे असंच. तर तसं आपण हे मनुष्य गण आहे, पशुपक्षी आहे, खाली अतल वितल पाताळ आहे. हे याचा अर्थ ह्या मनाच्या निर्णय अवस्था आहे, त्या देखील मनाच्या अवस्था त्याच्यामुळे सगळे निहितः म्हणजे ती सगळी त्यात नुसतं अनुभवाचं क्षेत्रच नव्हे, पण त्यात राहणारं सगळं जग. मग 3 आपल्याला व्यावृत्ती सांगितल्या गायत्रीच्या, एक भू, भुवा आणि स्वाहा, त्या 3 आलं सगळं. हे पृथ्वीवरचं लोक, अंतरिक्षात देखील काही वायुजीवी प्राणी सत्ती, आणि स्वर्गलोकातले, हे त्याच्या आधाराने त्या ब्रह्माच्या परमात्म्याचे. तदेतद अक्षरम ब्रह्म. तेच तू विचारलं ते अक्षर अविनाशी असं ब्रह्म आहे. यहा प्राण तदु वाक् मनः. आणि त्याच्यापासून निष्पन्न झालेली उपाधी वेगळी नसल्यामुळं तेच आता प्राण वाचा मन या रूपाने विलसित आहे. तदेत सत्यम, ते हे सत्य आहे. तद अमृतम, तेच अमृत आहे. मृतम मरणशील, परिवर्तनशील. अमृतम म्हणजे परिवर्तन रहित आहे.
पण आपले सगळे शरीर बदलत असतात, शरीराच्या क्रिया बदलतात, मन बदलतं, मनाचे मूड बदलतात, बुद्धीचे निश्चय घडी घडी बिघडे हा विषय, पण त्याच्या मागे असलेले चैतन्य ते तसंच असतं. त्याला म्हणून अमृतम. अमृत म्हणजे काय, ते इथे अमृतासारखं गळ्यात वाटतं हा अर्थ नव्हे. अमृत, मृतम परिवर्तन, अमृतम परिवर्तन. आणि तद वेधव्यम, ते जाणून घ्यावं. तू विचारलंस ना, मग तुला ते सगळं लक्षात येईल. ते सांगत आहे गुरु. सौम्य हे सुहृद असलेल्या, अशा शांत अंतःकरण असलेल्या साधका ते अवेद्धी. वेद्य म्हणजे ज्यानेही जाणून घे, ते आपलं स्वरूप आहे, दूर नाही जाणार त्याला कोण. तो आत्मा मी आहे. आणि मग तिथे लक्षात येईल, आत्माहम नैव देहोहम, आत्मा मी आहे, देह नव्हे. शिवोहम न शव कदा, शिव आपला आहे, शव नव्हे. तोच मग अहम ब्रह्मा, अहम विष्णू, अहम सर्वेश्वर. हे ब्रह्मा विष्णू महेश्वर देखील त्याच्यामुळे सगळं चाललं आहे. त्याच्या शांततेने आपल्या स्वरूपाला बोलून दाखवून. आता ठीक आहे, समजा आला, पण याला म्हणतात हे डायरेक्टली अहंग्रहोपासना. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये देखील आपण त्याचं डिटेक्शन करू शकतो. जागृत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये एक घटक असा असतो की तो बिलकुल परिवर्तित होत नाही. जागृत अवस्थेत तुम्हाला स्थूल प्रपंच अनुभवायला मिळतो, तो देखील त्याच्या प्रकाशात. स्वप्नावस्थेत भावना आणि विचारांचा प्रपंच आपण अनुभवतो सूक्ष्म. आपण जेव्हा झोप लागत असते तेव्हा नकारात्मक सगळं ते अनुभवायला, पण ते जे आहे ते त्याला म्हटलं आहे ब्रह्म. या स्वप्न जागर सुषुप्तम वैति नित्यम तद्ब्रह्म, ते आपलं आहे. निष्कलम अहम, तो म्हणजे अहंकार नव्हे, शुद्ध स्वरूप आहे. असंच जाणून घ्यायचं आहे. याला म्हणतात अहंग्रहोपासना. आपण कोणती करतो? अहंकारोपासना. शुद्ध अहम जाणायचा की तो काय, तो कोणाकडून मारला जात नाही आणि कुणाला मारत नाही, असं असलं. न हंती न हन्यते, असं हे आत्मतत्व असं जाणून घे विद्धी. इथेच यात देही, आणि मग होऊ दे, मग काय व्हायचं ते. म्हणजे ज्या घटाकाशाला दुसरं घटाकाश सांगतं, गुरु घटाकाश शिष्य घटाकाश सांगतं की जसं अंतर्यामी माझं आकाश रूप आहे तसं तू जाणून घे, मग तुला समजेल की ही काय कसं पाहायचं याच्याकडे. आता ते जर करायचं असेल तर मनाला तिकडे न्यायचं, म्हणजे काहीतरी उपासनेचं साधन केल्याशिवाय जमत नाही. आणि वेदांतामध्ये सूक्ष्मात सूक्ष्म उपासना आहे प्रणव उपासना. आता ते देखील रूपकात्मक पद्धतीने सांगत आहे. ध्यानाची पद्धती पुढच्या याच्यात पहा. खूप या ठिकाणी तुम्हाला गुरुदेव म्हणतात की पोएट्री हॅज ब्लेंडेड विथ फिलॉसॉफी. काव्यमयता त्या तत्वज्ञानाशी समरसवून आता या ठिकाणी तुम्हाला एक छान दृष्टांत देत आहे ऋषी. हे फार वैशिष्ट्य आहे कठोपनिषद. आता जाणून घे, पण कथम, कसं जाणून घेऊ, कशाचा आधार घेऊन. कारण माझ्या मनाला काहीतरी आलं मन असल्या पण तिथपर्यंत उचलता येत नाही आपल्याला. उद्या आपल्याला इथून जायचं असेल माडीवर, आपण लिफ्ट घेऊन जातो. आता ती सूक्ष्मशी शब्दरूपाने उपासना प्रणवाची सांगत असताना एक रूपक या ठिकाणी रूपक ॲनॉलॉजी देऊन, धनुर्गृहीतोपनिषदं महास्त्रम शरम युपासा निशितं संधीत आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्यम तदेवाक्षरम सौम्य विद्धे. आता कसं एक रूपक सांगत आहे, जसं आपण एखादा धनुष्यबाण घेऊन काहीतरी टार्गेट असतं, आपलं एक ध्येय असतं, ती त्या दिशेने आपण बाण लावतो, ओढून घेत असतो. आता त्याला बाणाची आवश्यकता आहे, धनुष्याची आवश्यकता आहे, आणि त्याच्या मागे त्याला आपलं लक्ष्याची अवस्था आहे. आता हे रूपकात्मक पद्धती सांगत आहे. ध्यानाला बसलेल्या साधकांनी प्रणवाची उपासना करत असताना त्याने समजावं, प्रणव हा धनु, प्रणव हा धनुष्य आहे. आणि तो कशातून? औपनिषदम, उपनिषदात, सगळ्या उपनिषदात प्रणव म्हणजे ओंकाराची उपासना उत्कृष्ट सांगितले. उपनिषदामध्ये वर्णित असलेलं प्रणवरूप कसं आहे ते महाअस्त्रम, एक शस्त्र असतं. शस्त्र म्हणजे हातात घेऊन वाटतो, अस्त्र म्हणजे सोडतात आपण. एक ब्रह्मास्त्र आहे, कोण अग्निअस्त्र आहे, ते सोडायचं त्याला. पण कशाशी लावून, कसं करून? धनु हो गृहीत्वा, म्हणजे या ठिकाणी उपनिषद प्रणित जे ओंकार
शब्द आहे, ते महान अस्त्र आहे असं समजून त्याला कसं हे करा, त्याला शर कोणत्या लावायचा, उपासा निशितम शरम संधयित. कारण अंतःकरणाने आपण तिकडे झेप घेतो, तर अंतःकरण कसं झालं पाहिजे, शांत आणि शुद्ध. कशाच्या द्वारा, निर्णय उपासना करून. पण उपनिषद प्रणित असं महान अस्त्र ते हे धनुष्य घेऊन त्याला आता बाण लावायचा. तो उपासनेने तीक्ष्ण झालेला मनरूपी बाण, मन आपलं तीक्ष्ण आणि सूक्ष्म असलं पाहिजे, ते उपासनेने होतं. सुरुवातीला सगुणाची उपासना करा. देवाचं ज्ञान आहे, जप आहे, चिंतन आहे, पूजा आहे. कशासाठी, की हे मन शार्प होऊन आपल्याला ह्या सूक्ष्म गोष्टी समजायला. म्हणून अशा तऱ्हेचा प्रणो धनुष्यरो हे आत्मा ब्रह्मतलस्य मुच्यते. आणि त्याच्यात लक्ष असलं पाहिजे, टार्गेट. कारण आपण बाण किंवा बंदूक आजकाल लावतात, पण तसं टार्गेट ठेवतात त्या ठिकाणी असं एक, मग त्या दिशेने आपण लावतो. तसं आता लक्ष कोणतं, कशासाठी बसायचं ध्यानाला ओंकार करून, काही मागायचं नाही. ब्रह्मता लक्ष मुच्यते, त्याच्या टार्गेटकडे बाण. आता मग बाण कोणता, या सूक्ष्म शरीराशी एकरूप झालेलं चैतन्य जीवरूपी हा बाण त्यावर लावायचा. आणि उद्या जीवशिवाचं ऐक्य प्रणव उपासनेच्या द्वारा जाणायचं. आत्मब्रह्मैक्य ज्ञानम एव ज्ञानम, आत्मा हेच ब्रह्मस्वरूप आहे हे जाणायचं असेल तर आपला आत्मा कसा असला पाहिजे, शुद्ध. अंतःकरण शुद्ध करायचं कशाने, उपासनेने आपल्याचं शुद्ध केलेलं आहे. ते शराहा आणि त्याला बाण लावला आपल्या हा शुद्ध अंतःकरण. उपासना निशितम शरम हे संधीयत. पहिल्यांदा सुरुवातीला ही आपली बाहेरची उपासना असते ती करून, आणि नंतर अंतर्मुख होऊन तिकडे लावलंय. पुढे म्हटलं की भावगतीने चेतसा तद आयम्य. आय म्हणजे त्याला ओढून घ्यायचं. हे बघा, जितकं दूर असेल तितकं आपल्याला बाण इकडे खिचून घ्यावा लागतो. रबर देखील जसं ताणला तितका तो ताबडतोब जाऊन तो आयम्य तद्भावगतीनं. तद्भाव म्हणजे तिकडे आपलं मन लावून, बाकी इकडे तिकडे मन नाही. म्हणून सदा तद्भाव व्हायचा आहे. सतत त्याचं लक्ष ठेवून सतत आपली ब्रह्माकार आत्माकार वृत्ती करून गुरुच्या कृपेने तद्भावगतीने चेतसा तद आयम्य, त्याला ओढून घेऊन. पुढच्याच्यात आणखी एनालिसिस स्पष्ट होईल. तद अक्षरम लक्ष्यम विद्धी, ते अविनाशी तत्वाचा भेद घ्यावा किंवा तिथे आपण सोडून द्यायचा. आपलं जीवभाव ते शेवट समर्पित करायचा. म्हणून त्याला म्हणतात देवाच्या सख्यातासाठी पडावा जीवलगाच्या तुटी, सर्व अर्पून शेवटी प्राण तो विचार. इतकं नामस्मरण झालं पाहिजे की ते जाऊ देत प्राणसुद्धा त्याच्यात. नाहीतरी सोडायचंच आहे ना, तर कॉन्शियसली जाऊ दे. आता हे रूपक आता पुढच्या ह्याच्यात पूर्ण होत आहे की हे त्याचं जे सिम्बॉलिझम आहे, त्याचं जे प्रतिकात्मकता आहे ते पुढच्या सांगितलं. प्रणो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्मदलक्ष मुच्यते, अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत्. हे उपनिषद हे केवळ तत्वज्ञानाचं शास्त्र नसून उपदेश शास्त्र आहे. की सगळं काय करायचं तुम्हाला उपासना करून, पण कसं करायचं. डॉक्टरचं काम आहे, जसे गोळ्या देतात, काय खायचं काय पथ्य पाळायची सांगतात, ते किती डोस घ्यायचं, तसं तर ऋषी सांगत की त्यात पर्यंत रूपक काय प्रणव हा धनु. आता धनुष्य बाणाची तुलना केली. आजचा शेवट दिवस असता तर बंदुकीची उपमा दिली होती की बंदूक देखील लावत असताना एके तिथे हल्लं तर ते टार्गेटला लागलं नाही. तर म्हणून प्रणव हा रूपी जणू काही ओंकार रूपी हा धनुष्यबाण घेऊन आत्मा ही शरहा सोपाधिक असलेला आत्मा म्हणजे अंतःकरणाची एकरूप झालेलं चैतन्य, त्यानंतर जीवात्मा. आता जीवाची शुद्धी केव्हा होईल, अंतःकरणाची शुद्धी झाली की आपल्या जीवाची शुद्धी होईल. हा तो तुमचा अनुभव आहे. माझं मन शांत तर मी शांत, माझं मन विक्षिप्त तर मी विक्षिप्त, माझं मन शुद्ध तर मी शुद्ध, माझं मन अशुद्ध तर मी अशुद्ध. हा मी आज जो जुळून आहे तो आपला तर जीवभाव आहे. माझं मन सुखी तर मी सुखी, माझं मन दुःखी हा जो मी आहे त्याला आता कसं करायचं आहे, उपासनेने जरा शुद्ध आणि शांत करून. जसा बाण कसा लावतात, तीक्ष्ण करतात, तेव्हा तो बरोबर त्या टार्गेटला टुकास येत जाईल. म्हणून हा जीवात्मरूपी बाण
त्याचं अंतःकरण उपासनेने शुद्ध केलं आहे. हो, त्यात कशाचं प्रतीक आहे? त्या धनुष्याला लावलेलं, ध्यानरूपी धनुष्याला लावलेला बाण आहे. किती गुण आहे. आता ती करत असताना आपल्याला त्या टार्गेटपर्यंत जायचं असेल, त्या लक्ष्यापर्यंत काय करावं लागते? अप्रमत्तेने वेधव्यम. अप्रमत्तेने म्हणजे काहीही इकडे तिकडे विचलितता न होऊ देता. हे परब्रह्म हे लक्ष्य आहे, ते लक्षात राहून दक्षतेने, दक्ष म्हणजे बिलकुल अटेंटिव्हली. म्हणून आजकाल मिलिटरीमध्ये ऑर्डर देतात अटेन्शन, बस तसं, नो टेन्शन, असं तिकडे पाहत दुसरं काय नाही. आता म्हणून म्हणतात की न अन्यगामिना चेतसा, आपल्या अभ्यास योगयुक्तेनं चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतेन. आनंदच अभ्यास तिथे लावायचं. तसा आपला हा अभ्यास झाला आहे तसा तर तिकडे लावा. अप्रमत्तेने वेधव्यम. मग होईल काय? शरवत तन्मयो भवेत. आणि असा जर बाण आपण बरोबर त्या लक्ष्याकडे, काय होईल? तो लक्ष्याचे एकरूप होतं. आपलं लक्ष्य काय आहे? ब्रह्मप्राप्ती, परमात्मप्राप्ती. ब्रह्म कसं आहे? नित्य प्राप्तच आहे. पण आज आपल्याला अप्राप्तवत भाती. याचं कारण अंतःकरणाची अशुद्धता, मलिनता. त्याला शुद्ध केलं की हळूहळू आतला अंतर्मुख होतं मन, आणि ते आपल्या स्वरूपाकडे लावणं आपल्याला देखील ऋषीमुनीचा अनुभव येऊ शकतो. फक्त त्यात अमरपण म्हणजे अप्रमाद न करता, म्हणजे बिलकुल चूक न करता बरोबर त्या लक्ष्याकडे लावलं तर तुम्हाला सर्वत तन्मय भवेत. आणि ही एकरूपता यालाच म्हणताय आत्मब्रह्मैक्य ज्ञानम एव ज्ञान. की जीव हा शिवाशी एकरूप होतो. मग तेव्हा लक्षात येते का एक हरी आत्मा जीव शिव सम. भेद कुठ्या तर ईश्वरामध्ये जीवामध्ये. याचा आणखी तुम्हाला रूपक मिळेल त्या कैवल्य उपनिषदात. आत्मानम अरणिम कृत्वा प्रणवम चोत्तरारणिम ज्ञाननिर्मथा. ध्यान नाही म्हटलं, ज्ञाननिर्मथनाभ्यासात पाशम दहती पंडित. हा विचारवान पुरुष ह्या अविद्या पाशम दहती. आजकाल पूर्वीचं काय दोर असला तर जाऊन टाकायचं नाही. तर तसं तिथे वेगळं रूपक दिलं, तसं तिथे या ठिकाणी बाणाचं रूपक दिलं धनुष्यात. त्यात आतली वाटी एक खालची वरची, आणि त्या हा जीवात्मा आहे खालचा, आणि वर आयडियल आहे. पुढे आणखी दोन पक्षाचं रूपक येणार आहे. वर बसलेला पक्षी ईश्वरूपी, खाली बसलेला पक्षी जीवरूपी. या संसार पक्षी जीव ईश दोन पक्षी. जीव कर्मफळे पक्षी आणि ईश्वर निरीक्षी साक्षीत्वे. तो साक्षी असल्यामुळं कर्म करता भोगता नसल्यामुळं सदैव आनंद स्वरूप राहतो. आम्ही करता भोगतो झाल्यामुळं जरा दुःख झालं, काही पाप झालं तर आपण दुःख वाटतं. याच्या पलीकडे जायचं असेल तर त्याच्यासारखे आपल्याला शिकलं पाहिजे. ते आयडियल. तसं हे ब्रह्म तर लक्ष्य मुच्यते. त्याचं लावलेला बाण म्हणजे अंतःकरण शुद्ध केलेला तो जीव आहे, तो त्याच्यावर चढवलेला बाण. आणि त्याला आयन तद्भावगतेने चेतसा, त्या डायरेक्शनने लावून दुसरीकडे काहीही विचार न करता असं लावलं असताना कसं घालायचं? अप्रमत्तेने, प्रमाद न करता, मिस्टेक न करता, चूक न करता वेद घ्यावा. तर होईल काय? शरवत तन्मय व्हावे. तन्मय म्हणजे वेगळं राहते. तशा नद्या सागराला मिळतपर्यंत वेगळ्या राहतात, पण त्या बंगालच्या उपसागरापर्यंत 3 नद्या वेगळ्या दिसतात. गंगा, यमुना, सरस्वती. पण बंगालच्या उपसागर जेव्हा उडी घेतात तेव्हा कोणती गंगा कोणती यमुना ह्या सगळ्या वृत्ती तिथं संपवून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तो एक. पण त्यासाठी एकाग्रता आणि अप्रमादता आवश्यक आहे. प्रमादाने अरे साधा आपल्याला सुई जरी घालायची असेल धाग्यामध्ये तर सुई हात मोठ हलणारा नको, म्हणून अप्रमत्तेने वेदन. तेवढी काळजी साधकाने घेतली तर आपलं स्वतःच्याच लक्षाकडे जायचं आहे. आणि त्याला म्हणून म्हटलं आहे जीव ब्रह्मैक्य हे ज्ञान आहे. म्हणून प्रणव उपासना जन्य, प्रणव उपासनेतून निष्पन्न झालेलं जीव ब्रह्मैक्य, आत्मब्रह्मैक्य ज्ञानम एव ज्ञानम ही ज्ञानाची व्याख्या आपली. की आत्मा हेच ब्रह्मस्वरूप आहे. आपल्याला आज कशी धारणा असते की आपला आत्मा वेगळा ब्रह्म वेगळा आहे, तसं नाही. घटाकाश आणि आकाश कसं आहे? तन्मय भवेत. फक्त घटाच्या उपाधी मग घटाकाश म्हटलं, मठाच्या उपाधी मठाकाश म्हटलं, पण आकाश एकच आहे. ते आकाशसोबत आपलं आत्मस्वरूप आहे असं जाणून घ्यावं हे सांगितलं आहे पुढे. आता हे परत आणखी त्याचा प्रश्न होता की काय जाणलं असता सगळं जाणलं होतं, परत आणलं. असं करून नुसतंच ध्यानाने नव्हे, ते आपलं ज्ञान झालं असताना लक्षात येतं की त्याच्यावरच सगळं
आधारित आहे सगळा प्रपंच, स्थूल सूक्ष्म कारण. आता ते त्याची लिस्ट देत आहे पुढच्या ह्याच्यात, त्याच्यावर काय काय आधारित आहे जगाचं. कारण अधिष्ठानाशिवाय भ्रांती देखील होऊ शकत नाही. उद्या साप जरी दिसायचा असेल तर मला दोर दिसला पाहिजे. आता दोरीच्या ठिकाणी साप का दिसतो आपल्याला? सरळ आहे. आपल्याला दोरीचं ज्ञान नसेल मंद करात तर पहिल्यांदा शंका येते, रज्जुर्वा सर्पवा, दोरा आहे की साप आहे. मग आपण मिसअंडरस्टँड करतो, साप आहे, त्याला 10चा आकडा आहे, मध्ये मध्ये फणा काढतो. नसत्या तर मी घाबरून गेले तर काय करतो म्हणून सांगितलं संतांनी, दोरीच्या सापा भेऊनी भवा, भीती नाही जीवा शिवा. हा अंतरिता ज्ञान दिवा मालवू नको रे. पण तो कसा दाखवायचा ही काळजी घेतली पाहिजे. हे सगळी काळजी घेऊन जेव्हा हा आत्मस्वरूपाच्या स्थितीला प्राप्त होतो तेव्हा लक्षात येतं की काय हे सगळं त्याच्यावर समर्पित आहे. पुढे पाहत यस्मिन् जो पृथिवीचांतरिक्षम ओतम मनः सह प्राणैश्च सर्वैः तमैवेकं जानथ आत्मानं अन्या वाचो विमृथ अमृतशेष सेतु. ही यस्मिन जो, यस्मिन म्हणजे जे तुम्हाला उगमस्थान सांगितलं आहे त्याच्यावर. द्यो पृथ्वी अंतरिक्षम ओतम म्हणजे संपूर्ण आपलं बाहेरचं जग आलं. जसं पृथ्वी हे भुवा आणि स्वहा या गाडीच्या मात्र की ज्याच्या मागे पृथ्वी, देव म्हणजे स्वर्गलोक म्हणजे आकाशाचा भाग. आकाश हे स्वर्गाचं प्रतीक. जसं नंतर खालचं टोक ते पृथ्वी आणि मधला भाग, मधला अंतरिक्ष. हे तिन्ही केंद्रित झाले म्हणजे ज्याच्या आधाराने सगळं हा सगळा खेळ चालला आहे. धरती, मध्ये असलेलं ते अंतरिक्ष आणि वरचं असलेलं आकाश म्हणजे दिवे म्हणजे स्वर्गलोक. हे संपूर्ण ओतप्रोत भरलेलं आहे त्याच्यामुळं, त्याच्याशिवाय काही नाही. सर्वही प्राणहीच सहमन. प्राण म्हणजे संपूर्ण क्रियाशक्ती आणि मन म्हणजे संपूर्ण विचारशक्ती देखील. त्याच्यामुळं ते जर नसेल आपल्याला मायनस केलं तर कोणी एखादा सायंटिस्ट देखील सायंटिस्ट होऊ शकत नाही आणि एखादा राजकारणी माणूस देखील राजकारणी होऊ शकत नाही. आणि खरी गोष्ट तर त्याच्यावर सगळं समर्पित. सर्वही प्राणही सहमन. प्राण, विचारशक्ती आणि क्रियाशक्ती या सगळ्या जीवाचे सगळे भाव त्याच्यावर अर्पित आहे. तम एव एकम आत्मानं जानत. साधकांनी काय करावं, काय कर्तव्य आहे साधकाचं? गुरुपदेश. ते एकच आत्मतत्व ते जाणून घ्यावं की ते मी आहे. का ते जाणलं म्हणजे मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय? यस्मिन ज्ञाते सर्वमिदं विज्ञातं मध्ये जे जाणलं असतं सगळं जाणलं जाईल. जानथ त्या एकटे आपलं आत्मतत्व आहे आणि ते सगळ्याच्या अंतर्यामी असं जाणावं. जानथ आत्मानं अन्य वाचा विमुंचथ. की अन्य म्हणजे दुसरं काही बडबड करत बसू नका की हे तसं आहे ते. भरपूर आपण दिवस दुसऱ्या बाकीत बोलणं सोडून द्या. बोलणं याचा अर्थ बाकीचं सगळ्या तात्पुरत्या त्याग, तुमच्या क्रिया तात्पुरत्या बंद करा. दुसऱ्याच्यात देखील सांगितलं आहे की स्थूलाचं विलिनीकरण सूक्ष्मात करा. पण आता वाचेवर थोडा कंट्रोल ठेवा. वाचेवर कंट्रोल मनावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येईल. मनाला बुद्धीमध्ये करा आणि बुद्धीला आपल्या आत्मस्वरूपात करा. यच्छेद्वांग मनसी प्राज्ञा तद्यच्छेद ज्ञान आत्मनी. ज्ञान आत्मनी महतीने यच्छेद तद्यच्छेद शांत आत्मनी. कठोपनिषद आहे. ही वाचा म्हणजे संपूर्ण, वाचा म्हणजे संपूर्ण क्रिया पहिल्यांदा आपल्या मनामध्ये येऊ द्या. मन बुद्धीमध्ये जाऊ दे, विलीन द्या. बुद्धी समष्टी बुद्धीमध्ये आणि त्याच्या मागे असलेल्या अव्यक्त तिथे करा. ते आपलं स्वरूप आहे असं जाणून तम एव एकम आत्मानं जानथ. त्याला ते स्वरूपात जाणलं की बाकीचं सगळं जाणलं. त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे की तुझं म्हणणं होतं ना की काय जाणलं असतं, सगळं जाणलं होतं ते जाणलं की. आणि अमृतस्य एषः सेतु. हा अमृतत्वासाठी असलेला सेतू आहे. सेतू म्हणजे ब्रिज, आपण म्हणतो पूल असतो ना तसं नदीहून जायचं होतं. म्हणजे हा प्रणवरूपी उपासना करून हे आत्मज्ञान हाच त्या अधिष्ठान स्वरूप जाणण्यासाठी असलेला साधनेचा
पूल आहे, ब्रिज आहे, सेतू आहे. सेतू बांधारे सागरी नामस्मरणात घातलं सेतू तसं. आता बाकीत आपण पुढच्या याच्यात घेऊया. पुढच्या याच्यात राहिला दुसरा भाग, त्याच्या आधी हा एवढा भाग पुढच्या याच्यात घेऊन मग लक्षात येईल. खूपच चांगले चांगले दृष्टांत त्यात दिलेले आहे. शेवट मुख्य मुद्दा आहे की बाकीचं सगळं जाणण्यापेक्षा हा जीव आणि शिवाचं ऐक्य जाणणं, आणि त्याच्यासाठी हे दुवा म्हणजे प्रणव उपासना आहे. असं ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.